अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रातही किती दबदबा होता याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती। अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हे शिक्षक आहेत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या पिंपरी गावात न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ते कार्यरत आहेत। विशेष म्हणजे त्यांना 2022 साली म्हणजे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी देण्यात आलेला आहे। अशोक खरात यांनी केसरकरांच्या मध्यस्थीने आपल्या भावाला हा आयडी मिळवून दिल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून केला जातोय। राज्यात गेल्या काही वर्षांपासून शालार्थ आयडी घोटाळा गाजतोय, त्यामुळे आता दिलीप खरात हे नक्की कोणत्या साली रुजू झाले आहेत, त्यांना केसरकरांच्या काळात देण्यात आलेला शालार्थ आयडी खरा आहे की बनावट, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मात्र या प्रकरणानंतर दीपक केसरकर हे पुन्हा विरोधकांच्या निशाणावरती येणार आहेत। दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चौकशीची मागणी केली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो विषय आहे, या विषयाशी संबंधित इवन दो अनेक शाळा ज्यांची पटमान्यता ज्यांची पटसंख्या कमी झाली आहे पण मान्यता रद्द होईल का अशी भीती आहे, अशा शाळा वाचवण्यासाठी सुद्धा अनेक संस्था चालक केसरकरच्या खरातच्या माध्यमातून केसरकरच्या संपर्कात येत होते अशी माहिती पुढे येते। त्यामुळे त्या सगळे संस्था चालक त्या सगळ्या शाळा यांची सुद्धा चौकशी नक्की झाली पाहिजे। शालार्थ आयडी घोटाळ्यात खरातच्या सख्या भावाला जो शालार्थ आयडी मिळाला तो कसा मिळाला, कोणत्या आधारावर मिळाला, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।